तुम्हाला जर भाई कटिंग करताना भरपूर अडचणी येतात, बऱ्याच जणींना भाई कटिंग करताना भाईमध्ये फुगा येतो, ब्लाऊजची जी भाई असते त्यामध्ये फुगा येतो किंवा रिंकल्स पडतात. फुगा जरी नाही आला तरी भरपूर अशा रिंकल पडतात पाठीमागं आणि समोर. तर तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या भाईमध्ये एकही चून पडलेली नाही किंवा एकही रिंकल नाही. समोरच्या भागामध्ये प्लेन अशी आपली भाई आलेली आहे. अशीच प्लेन भाई आपण इथं कटिंग करून दाखवणार आहोत. आता पुढचा फोटो बघू शकता, त्यामध्ये पाठीमागच्या भागामध्ये काही एक प्रॉब्लेम आलेला नाही. तर अशाच पद्धतीनं पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट म्हणजे समोरच्या आणि पाठीमागच्या भागामध्ये एकही चून न पडता परफेक्ट भाई कटिंग कसं करायचं ते मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि इमेजमध्ये जे दोन भाई कटिंग दाखवलेले आहेत, समोरचा आणि पाठीमागचा पार्ट, त्याप्रमाणे भाई कटिंग आपण परफेक्ट अशी कटिंग करून दाखवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. नमस्कार, मी वंदना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आपण आज 10 इंचाच्या भाईचं परफेक्ट असं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असे परफेक्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता, आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. नेहमी भाई कटिंग करताना डबल फोल्ड पेपर घ्यायचा, कारण अखंड पेपर असेल तर आपली भाई पूर्ण निघू शकते. जर तुमची भाई म्हणजे खुला भाग असेल इथं तर मधोमध भाई कट होते. त्यामुळं भाई कटिंग करताना डबल फोल्ड पेपर घ्यायचा. आणि बंद बाजू जी आहे, आता ही बंद बाजू आहे आपली आणि ही समोरची बाजू जी आहे ती खुली बाजू आहे. ही बंद बाजू आहे म्हणजे फोल्ड बाजू आहे. फोल्ड बाजूवरती आपल्याला उंची टाकायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला अस्तरचा ब्लाऊज आहे का बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे याप्रमाणे भाईचे कटिंग करायचे आहे आणि त्याप्रमाणेच भाईच्या उंचीमध्ये मार्जिन मिक्स करायचं आहे. जर तुमचा ब्लाऊज बिगर अस्तरचा असेल तर ब्लाऊजच्या भाईमध्ये तुम्हाला 1.5 इंच मार्जिन मिक्स करावं लागतं. अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे. तर हा आपण अस्तरसाठी ब्लाऊज आहे आपला, अस्तरच्या भाईचा ब्लाऊजचा. तर इथं आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे आपला, अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे. आता वरतीही आपण अर्धा इंच घेऊ आणि हे आपण मार्किंग करून घेऊयात. शिलाई मार्जिन जे आहे ते सुरुवातीला हे भाईच्या उंचीमधलं शिलाई मार्जिन आहे, हे आपण मार्क करून घेतलेलं आहे. आता नंतर तयार भाईची उंची 10 इंच टाकायची आहे. तयार भाईची उंची आपल्याला बरोबर हे बघा 10 इंच घेतलेली आहे. मी पेपरच कटिंग करून घेताना 10.5चा घेतलेला आहे. तर 10 इंच भाईची उंची घेतली आपण. आता बघू शकता, भाईरुंदी काढताना बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही भाईरुंदी काढताना एकच सिक्रेट ट्रिक वापरायची, म्हणजे छातीचा चौथा भाग जो आहे आपला ब्लाऊजचा, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे आणि कोणत्याही प्रकारचा असू दे, छातीचा चौथा भाग जो आहे तो आपल्याला भाईच्या रुंदीसाठी घ्यायचा आहे. म्हणजे तुमची भाई तुम्हाला जोडताना कमी जास्त होणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही, जेणेकरून आपली भाई परफेक्ट येईल. त्यासाठी तुम्हाला छातीचा चौथा भाग जो आहे तो भाई रुंदीसाठी घ्यायचा आहे. आता आपण इकडल्या साईडला भाईची रुंदी घ्यायची आहे. हा ब्लाऊज आपला 36 साईजसाठी ब्लाऊज आहे, म्हणून 36 साईजच्या ब्लाऊजसाठी आहे तर 9 इंच आपली भाईची रुंदी येईल. इकडल्याही साईडला आपल्याला 9 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे जे 9 इंचाचं आहे ते 9 इंचाचा आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपण 9 इंचाचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आता कॅप हाईट किती घ्यायची, जेणेकरून आपल्या भाईमध्ये रिंकल पडत नाहीत. कॅप हाईट व्यवस्थित नसेल तर तुमच्या ब्लाऊजच्या भाईमध्ये रिंकल पडतात, एक पॉईंट चुकतो, त्यामुळं भाईचं पूर्ण आपलं चुकत असतं. त्यामुळं आता इथं कॅप हाईट किती घ्यायची आहे तर 6.5 इंचाच्या पुढच्या जी भाई आहे त्याच्यासाठी आपल्याला कॅप हाईट जी आहे ती 3.5 इंच घ्यायची आहे. इथं 3.5 इंच घेतलेला आहे. ज्या ठिकाणी 3.5 इंच घेतलेलं आहे त्याच ठिकाणी खाली आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. आता इथं 2 इंच घेतल्याच्या नंतर आता आपल्याला खालच्या साईडला 2 मार्किंग करायचे आहेत. एक मार्किंग 1 इंचाला करायची आणि एक मार्किंग 2 इंचाला, अशा 2 मार्किंग करायचे आहेत. 2 आकार असतात ना आपले भाईचे, त्याच्यासाठी 1 इंचाला 1 मार्किंग केलं, 2 इंचाला 1 मार्किंग केलं. 2 आकार देण्यासाठी आपण 2 मार्किंग करून घेतलेले आहे. आता सुरुवातीला आपल्याला ह्या 2 इंचापर्यंत आकार द्यायचा आहे. ह्या 2 इंचापर्यंत आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. आपल्याला अशी गोलाकार घेत घेत बघू शकता मी आकार कसं देत आहे. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. हा झालेला आहे आपला भाईचा एक आकार. बरोबर बघू शकता, असा खोलगट खालच्या साईडला
माशासारखा आकार तयार झाले पाहिजे। फिशकट भाई कटिंग करताना जसं आपण माशाचा आकार देतो तसाच हा आपल्याला असा आकार आला पाहिजे। त्यानंतर आता दुसरा आकार देताना हा पाठीमागचा मुंड्याचा आकार झाला। समोरील मुंड्याचा आकार देताना आपल्याला हे 2 इंच आहे ना, इथून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे आपल्याला। 2.5 इंचाला एक मार्किंग केलं, जो 2.5 इंचाचा पॉईंट आहे तिथं खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे। हे सेम प्रत्येक साईजच्या भाईला सेम पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं आहे। इथं अर्धा इंच आपण घेतलेला आहे। आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची, एकदम कडेपासून, आणि इथून ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आणि परत ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं, ज्यामुळं हा आकार व्यवस्थित येतो। तुम्हाला जर भाईला आकार देता येत नसेल तर ही तुम्ही पद्धत वापरू शकता, जेणेकरून प्रत्येकाला कोणालाही आपल्याला भाईचा आकार देताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी येणार नाही। सहज आणि सोप्या पद्धतीनं आपण बघू शकता भाईचा हा आकार दिलेला आहे। अशा पद्धतीनं भाईचा जर आकार आला ना तर तुमची भाई जी आहे ती परफेक्ट येते। असा आपल्याला फिशकट प्रमाणे माशासारखा आकार भाईचा तयार झाला पाहिजे, जेणेकरून आपली भाई जी आहे ती परफेक्ट तयार होते। बघू शकता हा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे। अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग करताना भाईला आकार द्या, जेणेकरून तुमच्या भाईमध्ये कुठंही घोळ पडणार नाही, रिंकल्स, चुना ओढणार नाही, खेचणार नाही, परफेक्ट भाई प्लेन एकदम बसेल। ठीक आहे, तर असा आकार द्यायचा। तर आता 36 साईजचा ब्लाऊज आहे आपला, तर आपल्याला इकडच्या साईडला दंडघेर घ्यायचा आहे 6.5 इंच, आणि आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। ठीक आहे, आता आपण 1.5 इंच मार्जिन दंडघेर घेतला सुरुवातीला 6.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन। ब्लाऊजमध्ये जेवढं मार्जिन घेतलेलं आहे तेवढं चित्र आपल्याला घ्यायचं आहे। आता आपण इथं हे कॅपाईट घेतलेला हा जो पॉईंट आहे आणि हा पॉईंट क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे। क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे, सरळ रेष ओढायची नाही, हे क्रॉस पाहिजे। इकडं जास्त आहे आणि इकडं काहीच अंतर नाही, असं क्रॉस पाहिजे। हे 1.5 इंच मार्जिन आहे, यालाही आपण क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग करून घ्या, मार्किंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला बिलकुल अडचणी येणार नाहीत। आता आपण हे कट करायचं आहे। कट करताना हा क्रॉस जो भाग आहे तो अगोदर कट करायचा आहे आपल्याला। बघू शकता भाईचा आकार किती परफेक्ट आलेला आहे। पाठीमागचा उकलून घेतला, भाई उकलून घ्यायची पाठीमागचा कट केल्यानंतर, आणि हा जो पार्ट आहे तो आपल्याला असा कट करायचा आहे। बघा कटिंग केलेला पार्ट आपल्याला असा आला पाहिजे, त्यामुळे आपली भाई एकदम परफेक्ट येते। बघू शकता इथं भाईचा आकार कसा व्यवस्थित आलेला आहे। अशा पद्धतीनं कुठल्याही साईजचा आणि कोणत्याही उंचीच्या भाईची तुम्ही सहज कटिंग करू शकता, त्यामुळे तुमची भाई कुठेही बिघडणार नाही। हे आकार बघा असे परफेक्ट आपले माशासारखा आपला भाईचा आकार आला ना, त्यामुळे आपली भाई कुठेही काहीही प्रॉब्लेम होत नाही। हा आकार महत्त्वाचा आहे। भाई कटिंगमध्ये चुना पडण्याचं मेन कारण हा आकार आहे। हा आकार व्यवस्थित आला तरी आपली भाई एकदम परफेक्ट येते। त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीनं प्रत्येक साईजच्या भाईचं कटिंग करा, त्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये काहीही अडचणी येणार नाहीत। आणखीन जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की विचारू शकता। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।